आज आम्ही तिघच जण, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री झाले. बाकीचं मंत्रिमंडळ 40 लोकांचं कधी होणार? कारण 16 तारखेपासून अधिवेशन आहे. अधिवेशनामध्ये बिलं आहेत, अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं, त्याची उत्तरं देण्याच्या करता त्या डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते. दादा, शपथविधी कधी होणार? बहुतेक 14 तारखेला होईल. आणि दिवस साहेबांचा वाढदिवस आहे. 12 डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात, साहेबांचं दर्शन घेत असतात, शुभेच्छा देत असतात. त्या हेतूने आम्ही सगळे अमित शहांना मी आता त्यांना भेटायला जाणार. त्यांनी टीका केली, त्यांनी टीका केली, ते आज भेटायला आले तर आम्ही शुभेच्छा राजकारणामध्ये टीका टिप्पणी काही वेगळे पण संबंध असतात ना. बरोबर, टीका सगळी असते. आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये कसं राजकारण करायचं ते शिकवलेलं आहे. त्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा हिंदी में आज अमित शाह कुछ कम होगा? पवार साहब से तलखी कुछ कम हो गई आपकी? तर अजित पवार यांची माध्यमांनी घेतलेली ही प्रतिक्रिया. शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आल्यानंतर अजित पवार माध्यमांशी बोलत होते. अमित शहांची आता भेट घेण्यासाठी निघालो आहे असं अजित पवार म्हणाले. तसंच आज 12 डिसेंबर शरद पवारांचा वाढदिवस, त्यामुळे अनेक जण इतरही कार्यकर्ते येऊन त्यांचं दर्शन घेत असतात, भेट घेत असतात आणि त्याप्रमाणे मी देखील आलो असं अजित पवार म्हणाले. तर दिल्लीमध्येच अजित पवार यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार या संदर्भात देखील विचारलं असता बहुतेक 14 तारीख असं अजित पवार म्हणाले. शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन बाहेर आल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया.